नमस्कार मित्रांनो, युअर NGO कन्सल्टन्सीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण आज चर्चा करणार आहोत LEA रजिस्ट्रेशनसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटच्या संदर्भात. पाठीमागे या संदर्भात मी व्हिडिओ दाखल केला होता, अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये मी आपणास डिटेलमध्ये जास्त माहिती सांगणार आहे की ज्यावेळेस आपण कंपनीचं LEA रजिस्ट्रेशन करतो तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. तर यामध्ये सुरुवातीला फर्स्ट आहे कंपनी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. ज्यावेळेस आपण LEA रजिस्ट्रेशन कंपनीच्या संदर्भात LEA रजिस्ट्रेशन ज्यावेळेस आपण प्रोसेस करण्यासाठी ज्यावेळेस आपण तयारीत राहू त्यावेळेस आपल्याला काय काय कागदपत्रे लागतात. तर फर्स्ट आहे कंपल्सरी आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आहेत कंपल्सरी. फर्स्ट आहे कंपनी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. तुमची जी काही कंपनी आहे त्याचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. सेकंड आहे कंपनी पॅन कार्ड कॉपी. जी काही तुमची कंपनी आहे त्या कंपनीच्या नावाने जी काही तुम्ही ऑब्टेन केलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे पॅन कार्ड, त्याची प्रत. थर्ड आहे कंपनी ईमेल अँड ऑफिस ॲड्रेस. कंपनी रजिस्ट्रेशन करत असताना किंवा केल्यानंतर जी काही तुमचा अधिकृत असा ईमेल ID आहे तो आणि त्यासोबत त्याचा ऑफिस ॲड्रेस. त्यानंतर 4 नंबरचं जे डॉक्युमेंट आहे ते आहे वन डायरेक्टर पॅन कार्ड. जी काही कंपनी आहे आपली त्या कंपनीचे जे कोणी मान्य डायरेक्टर आहेत त्या मान्य डायरेक्टर यांचं पॅन कार्ड हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्यासाठी जी फीस आहे ती आहे 5200. ती आहे एका वर्षासाठी. जर तुम्ही 1 वर्षासाठी जर LEA सर्टिफिकेट जर प्राप्त करण्यास इच्छुक असाल तर अशा परिस्थितीत आपणास 5200 रुपये पेड करावे लागतील. जर आपण 3 वर्षासाठी LEA रजिस्ट्रेशन प्राप्त करण्यास इच्छुक असेल तर अशा परिस्थितीत आपल्याला 13,421 रुपये लागतात. आणि जर आपण 5 वर्षासाठी LEA रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट प्राप्त करू इच्छिता तर अशा वेळेस आपणास 20,442 रुपये पेड करावे लागतात. आणि हे सर्व प्रोसेस केल्यानंतर महत्त्वपूर्ण बाब आहे की त्या सर्टिफिकेटचं काय. तर ही सर्व डॉक्युमेंट्स फिलअप केल्यानंतर अटॅच केल्यानंतर फीस पेड केल्यानंतर जे सर्टिफिकेट आपल्याला प्राप्त होतं ते फक्त आणि फक्त मेलवरती आपणास प्राप्त होतं. हार्ड कॉपी कसल्याही प्रकारची मिळत नाही. किंवा तशाही परिस्थितीत जर आपणास असं वाटत असेल की मला याची हार्ड कॉपीच पाहिजे तर अशा वेळेस तुम्हाला काही एक्स्ट्रा चार्जेस पेड करावे लागतात. निश्चितच ही माहिती आपणास योग्य समाधानकारक वाटली असेल. जर याही उपरांत आपणास जर काही अडचणी असतील, काही त्रुटी असतील किंवा काही शंका असतील तर निश्चित आपण ह्या कॉमेंट्स करा. त्यामध्ये आपणास सर्व प्रश्नांची उत्तरे प्राप्त होतील. धन्यवाद.